लेपला लेपला थोडं पुढे उभं राहा ना तुम्ही प्लीज सर. दादा तुम्ही आज डीजी ऑफिसमध्ये आला, महासंचालकांची भेट घेतली. खरं तर एफआयआर जो आहे कर्नाटकमध्ये दाखल झाला होता, मुंबई ट्रान्सफर केल्यानंतर नेमकी काय आतापर्यंत चौकशी केली, काय माहिती दिली आहे का? एक तर आयजी साहेबांना आम्ही सर्व जाऊन भेटलो, डीजी साहेबांना, आणि डीजी साहेबांना भेटल्यानंतर एक तर पुरी केस त्यांना कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला. आणि तो करत असताना अधिवेशनामध्ये काय झालं हे त्यांना माहीत होतं, कारण का डीजीपी साहेब स्वतः अधिवेशनामध्ये उपस्थित होते. जेव्हा मी प्रश्न उपस्थित करत होतो, सीएम साहेब जेव्हा उत्तर देत होते, आणि त्यांना मी प्रश्न हाच केला की एफआयआर जो कर्नाटकाकडनं आपल्याकडे पाठवण्यात आलेला आहे तो तुम्ही बारामतीला पाठवलेला आहे का सीआयडीकडे पाठवलेला आहे? कारण का अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना सीएम साहेबांनी तो सीआयडीकडे आम्ही पाठवू असं सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तो सीआयडीकडे पाठवलेला आहे. पण बोलत असताना आम्ही म्हणालो की त्याची एन्क्वायरी नाही तर त्याचा तपास कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार. ते म्हणले तपास हा तसं बघितलं तर नंतर होत असतो, आधी आपल्याला त्याची शहानिशा त्या ठिकाणी करावी लागते. त्यामुळे कुठेतरी तो जो एफआयआर आलेला आहे तो आम्ही सीआयडीकडे पाठवून त्याची एक प्रॉपर एन्क्वायरी त्या ठिकाणी आम्ही करू, आणि मग एन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आम्हाला गोष्टी सापडतायत त्याच्यावर आम्ही पुढे जाऊन त्या बाबतीत काय करायचं असं त्या ठिकाणी ठरवू, असं तरी त्यांनी तिथं सांगितलं. म्हणजे आमची जी अपेक्षा होती की एफआयआर हा स्वीकारला गेला पाहिजे, एक्सेप्ट झाला पाहिजे, तसं काय झालेलं दिसत नाही. पण एक मात्र गोष्ट महत्वाची जी होती असं दिसतंय की आम्ही एन्क्वायरी ज्या दिशेने झाली पाहिजे, ज्या दिशेने गेली पाहिजे, ती मात्र या कर्नाटकामध्ये केलेल्या एफआयआरमुळे, आणि जो एफआयआर आता सीआयडीकडे पाठवलेला आहे त्या एफआयआरच्या मुळे योग्य दिशेने एन्क्वायरी होईल अशी आमची आता अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आश्वासन दिलं, कोणी असेल त्याला शोधून त्याला काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. तुमचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती विश्वास नाहीये का? तुम्ही आता सातत्यानं पुन्हा एकदा डीजींकडे आलात आणि आता संपूर्ण या सगळ्या संदर्भातली काय पुढील तपासणी पोलिसांनी केली या सगळ्या संदर्भातला माहिती घेतली आहे? विषय एवढाच असतो की आपण, मी सुद्धा याच्या आधी दिल्लीत काही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, राज्यात काही अधिकाऱ्यांना तिथं भेटलो, मंत्र्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो. डीजीपी साहेबांना अजूनपर्यंत मी भेटलो नव्हतो. अधिवेशनामध्ये सेशनमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर इथं येऊन फक्त मला त्यांना वस्तुस्थिती सांगायची होती की काय केस आहे, कशा पद्धतीने आम्ही माहिती गोळा केलेली, ती माहिती कशी आहे, कुठं कुठं दिलेली आहे, आणि जाता जाता त्यांना एवढंच मी विचारलंय की एफआयआर बद्दल काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलंय की एफआयआर आम्ही आता सीआयडीकडे त्या ठिकाणी पाठवलेला आहे. एक गोष्ट महत्वाची अशी आहे की याच्या आधी रोज नाही तर दिवसाआड मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, लोकांसमोर माहिती आणत होतो तुमच्या माध्यमातून. आता एफआयआर होणं हे आमच्यासाठी महत्वाचं होतं, तो झालेला आहे. त्यामुळे बरेच दिवस मी या विषयावर कुठं बोललेलो त्या ठिकाणी आपलं दिसलं नाही. पण त्याचा अर्थ आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही पाठपुरावा बंद केलाय असं मात्र नाही. जिथं कुठं लागेल तिथं आम्ही पाठपुरावा करत राहू. आमच्याकडे जी कुठली माहिती मिळेल ती माहिती त्या त्या अधिकाऱ्याला, त्या त्या विभागाला तिथं आम्ही देत राहू. परंतु क्रिमिनल अँगलने या सगळ्या विमान अपघाताचा तपास होणार आहे का? त्या सगळ्या संदर्भात डीजींशी काही चर्चा झाली? डीजींनी काय उत्तरं दिली? बघा, पूर्वी एडीआर जो आहे म्हणजे ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, तो रिपोर्ट असा असतो की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणूस कशामुळे, माणसाचा मृत्यू कशामुळे झाला याच्यावर तो एडीआर काढला जातो, त्याच्यावर तपास चालू होता. आता हा एफआयआर झाल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी आता दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही जो एफआयआर केलेला आहे त्या एफआयआरवर त्यांना काम करावं लागेल, त्या एफआयआरच्या खोलामध्ये त्यांना जावं लागेल,
आम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या त्याचा योग्य असं अभ्यास त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल आणि मगच इन्व्हेस्टिगेशन संपेल. जर या विषयावर या FIR वर त्यांनी कामच नाही केलं आणि नुसतंच दुसऱ्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन नेलं तर ते योग्य राहणार नाही हे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे FIR केल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला या तपासाला कुठेतरी एक दिशा मिळाली एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर खरं सांगतो. तर अशोक खरात प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या मृत्यूचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे अशा पद्धतीचा दावा तुम्ही सातत्यानं करत होता. कारण की अजित पवार यांच्या घराच्या समोर केलेली काळी पूजा असेल किंवा त्यांच्या फोटोंवरती असेल फुल्ली असेल, त्यामुळे एकीकडे राज्यात अशोक खरात देखील प्रकरण गाजत आहे आणि दुसरीकडे सायमल्टेनियसली अजित पवारांच्या या विमान अपघाताच्या मृत्यूचा तपास देखील होतोय. खरं तर अशोक खरातच्या अँगलने खरं तर अजित पवारांच्या मृत्यूचा तपास होणं गरजेचं आहे का? त्या सगळ्या संदर्भात काही डीजींची चर्चा झाली का? हे बघा, आपण जेव्हा कॉन्स्पिरसी म्हणतो, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, त्या ऍक्सिडेंटच्या पाठीमागे कोण आहे? तो एखादा व्यावसायिक आहे, एखादा बिल्डर आहे, एखादा राजकीय व्यक्ती आहे, एखादा जवळचा व्यक्ती आहे का कोण आहे? हे जर आपल्याला बघायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं लागतं. सुरुवातीला ADR वर ते करत होते, ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर, त्यामुळे दिशाच त्यांना त्या ठिकाणी कुठे मिळत नव्हती. आम्ही FIR केल्यामुळे आता कुठेतरी दिशा तिथं मिळालेली आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की खरात हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण जर काही गोष्टी खोलात जाऊन बघितल्या तर कुठेतरी अजितदादांच्या घातपातामागे खरात हे प्रकरण सुद्धा आहे का हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. कारण योगायोग आहे. एक तर अजितदादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर जी पूजा झाली, काळी पूजा होती, ब्लॅक मॅजिक आपण त्याला म्हणतो, आणि मग अशा प्रकारची पूजा जर मुंबईला आणि बारामतीला होत असेल आणि खरात हा जो माणूस आहे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस कशासाठी असेल तर ब्लॅक मॅजिकसाठी होता. त्याच्याकडे जाणारे लोक कोण होते, का ती सातत्याने त्या ठिकाणी जात होते, आणि दमानियांनी आज जो मुद्दा मांडला त्याच्यामुळे ज्या ट्रान्झॅक्शन महिन्यामध्ये होत होत्या त्या 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या बँकेत ज्या ट्रान्झॅक्शन त्या मोठी शोधलं पाहिजे. अंजली दमन यांनी एक आरोप केलेला आहे की शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे देखील 17 कॉल्स आहेत आणि सुषमा अंधारे यांनी अशी माहिती दिली की त्यांची काय चौकशी केली जात आहे, त्यांच्यावर का गुन्हा दाखल पण ते जे काही नंबर आपण बघितले त्याच्यामध्ये भाजपचे पण बरेच नेते आहेत ना. मग इन्व्हेस्टिगेशन करत असताना सगळ्यांचंच इन्व्हेस्टिगेशन तुम्ही त्या ठिकाणी लावा. हे बघा, दमानिया मॅडमनी जे काही मुद्दे पुढे आणलेले आहेत, एक तर त्यांच्याकडे CDR कसा आला हा एक फार मोठा प्रश्न आहे. पण ठीक आहे, त्यांच्याकडे तो आला कुणी पाठवला हा वेगळा विषय. त्यामुळे CDR कसा आला त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं, सहसा तो कोणालाही मिळत नाही कारण तो इंटरनल रिपोर्ट आहे. पण ठीक आहे, त्यांच्याकडे तो आला, तो दाखवला, त्याच्यामध्ये काही नावं आली. आता मग तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत असताना फक्त पार्टी आणि चेहरा बघून न करता तुम्ही प्रत्येक व्यक्तीचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं. आणि तिथं पूजेला कोण कोण आलं होतं, कशा प्रकारची पूजा झाली, आम्हाला हे कळालं की तिथं लोकांचा सुद्धा बळी दिला गेला असं कुठेतरी आम्ही ऐकलेलं आहे. मग तो कोणासाठी दिला गेला, त्याच्या मागे हेतू काय होता, अजितदादांच्या ऍक्सिडेंट मागे, त्या पूजेमागे आणि पूजा करणाऱ्याच्या हेतूच्या मागे काही संबंध आहे का, हे सुद्धा त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि त्याच्याच बरोबर महिलांवर जे अत्याचार झाले ते तर झालेच आहेत आणि त्यांच्या इच्छेच्या विरोधात झालेले आहेत. त्यामुळे मग महिलांची नावं पुढे न आणता सगळे व्हिडिओ त्या ठिकाणी बघून नेत्यांची नावं मात्र प्रसिद्ध तुम्ही करा. कारण का लोक सामान्य असतात, त्यांना बोबडीवाडी असतात, त्यांना काय कळत नाही. पण नेते जर तिथं जाऊन पूजा करत असतील आणि वेगळ्या काय कांड करत असतील तर नेत्यांची नावं मात्र क्लिअर कट इन्व्हेस्टिगेशनच्या योग्य पद्धतीने होऊन ती नावं मात्र त्या ठिकाणी पुढे आली पाहिजे. दादा, बारामती पोटनिवडणुकी संदर्भात तुम्ही सुनेत्रा पवारांना मतदान करा असं सांगितलंय, परंतु आता हर्षवर्धन सपकाळ बोलतायत की बारामती पोटनिवडणूक आम्ही भाजपच्या विरोधात लढत आहोत. भाजपला जर खरंच वाटतंय माघार घ्यावी तर ते का पुढे येऊन बोलत नाही की अजितदादांच्या निधनाची चौकशी व्हावी, पोटनिवडणुकीतून माघार घ्या, हे का ते त्याच्यात एम्फसाइज करतात? नाही, सपकाळ साहेबांचं जे मत आहे एका अर्थाने योग्यच आहे. काँग्रेसचं मत काय की अजितदादांच्या ऍक्सिडेंटच्या बाबतीत जे इन्व्हेस्टिगेशन आहे तर तपास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जसं की खरातच्या बाबतीत तपास चांगला चाललाय, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये जर कमी वेळामध्ये खूप काही गोष्टी बाहेर आल्या, मग अजितदादा एवढे मोठे नेते असताना त्यांच्या मागे जर काही प्रमाणात दुर्लक्ष हे मुद्दामून केलं जात असेल
का चुकून होत असेल, पण ते दुर्लक्ष करणं हे योग्य नाही. आणि बारामती ही जागा ही अजितदादांची हक्काची जागा होती. आज सुद्धा सुनित्रा काकी तिथं उभारल्या असल्या तरी अजितदादांकडे बघून त्यांना त्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्यामुळे काँग्रेस जे बोलतंय ते योग्यच आहे की तुम्ही एका बाजूला बिनविरोध करा असं भाजप त्या ठिकाणी बोलतंय, पण दादांच्या बाबतीत तुम्ही तपास मात्र त्या ठिकाणी तेवढ्या ताकदीने तिथं करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अजून 1-2 दिवस राहिलेले आहेत. काँग्रेस योग्य निर्णय घेईल. बिनविरोध होण्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. काँग्रेस सुद्धा सकारात्मक राहील. पण काँग्रेसची मागणी एवढीच आहे, एफआयआर तुम्ही त्या ठिकाणी दाखल करा. इथं आम्ही आयजीकडे आलो, आयजींनी आम्हाला दाखल होईल असं सांगितलं नाही, पण तिथं कुठेतरी एन्क्वायरी नाहीतर आम्ही काय करणार, चौकशी. म्हणजे बघा शब्दाचा खेळ कसा आहे. आमची इच्छा आहे तपासाची. आम्ही आयजी साहेबांना म्हणतो तुम्ही तपास करा. आयजी साहेब असं म्हणतात की नाही, आम्ही डीजी साहेब म्हणतात की आम्ही चौकशी करू. म्हणजे शब्दात जर तुम्ही आम्हाला खेळवत असाल, अडकवत असाल, हे योग्य नाही. त्यामुळे सपकाळ साहेबांचं सुद्धा हेच मत आहे की भाजपचे नेते शब्दात खेळवत आहेत, मतदारांना सुद्धा खेळवत आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुद्धा तिथे खेळवत आहेत. माघार घेतील, आम्ही त्यांना बोलू, आम्ही इच्छा व्यक्त करू. माघार घेतील नाही घेतील तो त्या पक्षाचा विषय आहे, पण सपकाळ साहेब जे बोलतात ते चुकीचं आहे असं म्हणून चालणार नाही. रोहित दादा हिंदी में बता दीजिए, आज डीजी सर के साथ आप आए थे, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का इथे तरी न्याय मिळेल तुम्हाला? शेवटी प्रशासन हे शासनाच्या अंतर्गत चालणारं डिपार्टमेंट असतं. कुठलाही विभाग तुम्ही घ्या, त्यामुळे पोलीस प्रशासन शासन सांगेल तसं त्या ठिकाणी वागत असतं. काही अधिकारी चांगले असतात, काही अंदाज, काही मार्गदर्शन योग्य पद्धतीने ते करतात, पण शेवटी शासनाचा दबाव असेल तर किती मनात चांगल्या गोष्टी असतील तर त्यांना कुठंच काय त्या ठिकाणी करता येणार नाही. त्यामुळे माझं एकच मत आहे, तपास आणि चौकशी हे शब्दाचा खेळ जो प्रशासनाकडनं त्या ठिकाणी केला जातोय तो मात्र त्या ठिकाणी केला जाऊ नये. आमची अजूनपर्यंत आशा आहे की एन्क्वायरी योग्य पद्धतीने होईल. जर एन्क्वायरी योग्य दिशेने गेली नाही तर मग या सरकारला, या लोकांना, या नेत्यांना महागात पडू शकते. सर हिंदी में बता दीजिए, आज डीजी सर के साथ आप आए थे, मीटिंग की, क्या चर्चाएं हुई? देखो डीजीपी साहब को मिलने के लिए हम सब वहां पे गए थे. उसका एक तो कारण ये था कि मैं आज तक उनसे नहीं मिला था, तो ये एक्सीडेंट या ये जो कॉन्स्पिरेसी है उसके बारे में मेरा जो कहना है वो उनके सामने मुझे बात करनी थी या प्रस्तुत करना था. वो तो मैंने किया. उसी के साथ जब सेशन में मैंने ये विषय वहां पे प्रस्तुत किया था अधिवेशन में प्रॉपरली, तब सीएम साहब ने उत्तर दिया था और उत्तर में उन्होंने कहा था कि ये जो कर्नाटका से एफआईआर यहाँ पे जो ट्रांसफर हुआ है वो एफआईआर हम सीआईडी को वहां पे ट्रांसफर करेंगे. अभी हम यही पूछने आए थे कि वो ट्रांसफर हुआ कि नहीं हुआ. डीजीपी साहब से बात करने के बाद उन्होंने कहा कि हाँ हमने वो सीआईडी को भेजा है एफआईआर. तो हमारा सिर्फ कहना यही है कि हम ये समझे क्या कि ये महाराष्ट्र में ये एफआईआर एक्सेप्ट हुआ. उन्होंने वहां पे बहुत बैलेंस्ड या पॉलिटिकली बैलेंस्ड वहां पे उत्तर दिया कि नहीं एफआईआर एक्सेप्ट नहीं हुआ, लेकिन हम इंक्वायरी करेंगे. हम बोले इंक्वायरी करेंगे या इन्वेस्टिगेशन करेंगे. वो बोले नहीं हम इंक्वायरी करेंगे. अभी ठीक है, यहाँ पे अभी तक बहुत सारा कंफ्यूजन है, लेकिन बहुत बार बात करने के बाद एक तो ये अधिकारी अच्छे हैं, उनके साथ बात करने के बाद उन्होंने कहा कि ये जो सीआईडी के पास अभी एफआईआर गया है कि उसके बेसिस पे वो इंक्वायरी करके कुछ इन्फॉर्मेशन वहां पे निकाल के डिटेल में थोड़ा सा इन्फॉर्मेशन वहां पे निकाल के एक रिपोर्ट बना के वो कोर्ट को वहां पे प्रस्तुत करेंगे. हम अपेक्षा करते हैं कि उसमें वो रिपोर्ट वो करते वक्त प्रॉपर इन्वेस्टिगेशन वहां पे की जाएगी. लेकिन हर वक्त हम जब इन्वेस्टिगेशन की बात करते हैं तब बोलते हैं हम इंक्वायरी करेंगे, हम इन्वेस्टिगेशन नहीं करेंगे. वहीं दूसरी तरफ बाईपोल्स इलेक्शंस की अगर हम बात करें तो अनअपोज इलेक्शंस कहीं ना कहीं नहीं होते हुए दिखाई दे रहे हैं. कांग्रेस ने जो है अपना उम्मीदवार वहां पे उतारा है सीट पे. सपकाल ने जिस तरह से आज प्रेस कॉन्फ्रेंस में कहा, आपको क्या लगता है कि उनका भी पॉइंट कहीं ना कहीं सही है कांग्रेस का? डेफिनेटली. ये देखो हम भी हमारे लेवल पे कांग्रेस से बात करने की कोशिश कर रहे थे. पवार साहब, सुप्रिया ताई, उनके लेवल पे भी शायद वहां पे बात हुई होगी. अजीत दादा का पक्ष जो है उनके जो प्रमुख हैं उन्होंने भी शायद बात की होगी. लेकिन कल पार्थ पवार का जो स्टेटमेंट है उसके कारण जो कांग्रेस का अगर विचार भी हुआ होगा कि हम वहां पे बिन विरोध करें तो शायद वो विचार बदल भी गया होगा. और दूसरी बात सपकाल साहब बोल रहे हैं
कि जिस तरीके का इन्वेस्टिगेशन अजीत पवार के केस में होना चाहिए वो इन्वेस्टिगेशन महाराष्ट्र में यहाँ के जो नेता है जो पावर में वो अनफॉर्चुनेटली वो इन्वेस्टिगेशन वहां पे कर नहीं रहे। कांग्रेस की मांग और वहां के जो उम्मीदवार है कांग्रेस की उनकी मांग है आप एफआईआर वहां पे एक्सेप्ट करो या बारामती में वो एफआईआर वहां पे दर्ज करो, बस इन्वेस्टिगेशन राइट डायरेक्शन में जानी चाहिए, हम वहां पे माघार लेंगे। लेकिन अनफॉर्चुनेटली इन्वेस्टिगेशन की बात आती है तब सत्ता में रहने वाले लोग पॉजिटिवली वहां पे बात नहीं कर रहे। जो सबकाल साहब बोल रहे डेफिनेटली वो सही बात कर रहे, लेकिन अभी भी शायद अगर कांग्रेस से कोई और बात करे या बात करने की वहां पे कोशिश करे तो कांग्रेस पीछे भी ले सकता है। लेकिन किसको देखते हुए? अजीत दादा पवार को देखते हुए, उनका काम देखते हुए, क्योंकि आज भी इलेक्शन जो होने वाला है कि अजीत दादा को देखते हुए और दादा के काम को देखते हुए वहां पे मतदान, ये अजीत दादा के पक्ष के जो उम्मीदवार है सुनेत्रा काकी, उनको वहां पे मतदान होने वाला है। ठीक है, चलो धन्यवाद।